पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकाला नाव कसं पडलं हे तुम्हाला माहिती आहे का? आप्पा बळवंत म्हणजे कृष्णाजी बळवंत मेंदळे. पेशव्यांनी आपली राजधानी पुण्याला आणली, त्यासोबत त्यांचे सरदार देखील पुण्याला आले. त्यांनी शनिवार वाड्याच्या लगत आपले वाडे बांधले, त्यात मेंदळ्यांनी सुद्धा आपला वाडा बांधला. मेंदळे हे पेशव्यांचे मामा. बळवंतराव मेंदळे हे पानिपतच्या युद्धात कामी आले, तिथेच त्यांच्या पत्नी देखील सती गेल्या आणि 12 वर्षांच्या आप्पाजींची जबाबदारी घेतली पेशव्यांनी. माधवराव पेशवे, रघुनाथराव पेशवे, सवई माधवराव पेशवे या सर्वांची कारकीर्द आप्पाजींनी जवळून पाहिली. सध्याच्या आप्पा बळवंत चौकात मेंदळ्यांचा वाडा होता, त्यामुळे त्या चौकाला आप्पा बळवंत चौक असं म्हटलं जायचं. या मेंदळ्यांच्या वाड्यातनं थेट भुयार होतं शनिवार वाड्याला. एखाद्या महत्वाच्या गोष्टीची चर्चा करायला पेशवे हे मेंदळ्यांच्या वाड्यात यायचे. असंही म्हटलं जातं की एके दिवशी सवई माधवराव पेशवे हे पर्वती दर्शनाला हत्तीवरून चालले होते, तेव्हा त्यांच्यासोबत हत्तीच्या अंबारीत आप्पाजी होते. पर्वतीवरून परत येताना उन्हामुळे पेशवे हे ग्लानित होते आणि सध्याच्या आप्पा बळवंत चौकात आल्यावर पेशव्यांचा तोल गेला आणि ते हत्तीवरून पडू लागले. तेव्हा आप्पाजींनी त्यांना सावरलं आणि एक अघटित घटना होता होता वाचली. तेव्हा सवई माधवरावांनी ही घटना जिथे घडली त्या चौकाला, त्या जागेला आप्पाजींच्या नावाने ओळखावं म्हणून सांगितलं आणि तेव्हापासून हा चौक बनला आप्पा बळवंत चौक.